हाय फ्रेंड्स, आपण सहाय्यक कक्षा अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा 2021 जी की 6 मार्च 2022 रोजी पार पडलेली आहे. त्या प्रश्नपत्रिकेचे उरलेले 50 प्रश्न आज आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. मित्रांनो, 51वा प्रश्न पाहूया आपण. जहालवादी विचारधारेचे खालीलपैकी कोणते नेते होते? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया. आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण आणि अच्युतराव पटवर्धन यांनी डॅश डॅश पक्षाची स्थापना केली होती. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, समाजवादी. प्रश्न क्रमांक 53. दलित चळवळीचे मुखपत्र असणारे कोणते वृत्तपत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले होते? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पंडित नेहरूंनी कोणाला शैतानाचा वकील म्हणून संबोधले होते? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 55. खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, फक्त अ. प्रश्न क्रमांक 56. बिनजांभी मृदा व अतिपर्जन्य कृषी हवामान विभाग कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 57. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे व त्यांचे जिल्हे यांच्या जोड्या लावा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 58. भारतात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी दूध महापूर योजना सुरू करण्यात आली. त्याचे मार्गदर्शक डॅश डॅश होते? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वर्गीस कुरियन. प्रश्न क्रमांक 59. भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्य केंद्र डॅश डॅश येथे आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 60. अरबी समुद्रातील लक्षद्वीप हे बेट समूह उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे या नावाने ओळखले जातात? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 61. भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 62. भारतीय संघराज्याचे स्वरूप खालीलपैकी कशा प्रकारे आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद राज्याच्या महाधिवक्त्याशी संबंधित आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे कलम क्रमांक 165. प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये नगरपालिकेशी संबंधित
तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न 65. मूलभूत हक्कांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न 66. माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये पुढीलपैकी कोणती माहिती मिळवण्याचा अधिकार नागरिकांना आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न 67. केंद्र जनमाहिती अधिकाऱ्याकडून किंवा यथास्थिती राज्य जनमाहिती अधिकाऱ्याकडून कोणत्याही माहितीच्या किंवा अभिलेखाच्या किंवा त्याच्या भागाच्या संबंधात पोटकलम 1 अन्वये त्रयस्थ पक्षावर नोटीस बजावण्यात आली असेल अशा बाबतीत अशी नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून दिवसाच्या आत प्रस्तावित माहिती प्रकट करण्याविषयी निवेदन करण्याची त्रयस्थ पक्षास संधी दिली जाईल. मित्रांनो, याचं उत्तर आहे किती दिवसात? तर याचं उत्तर आहे 10 दिवसात. प्रश्न क्रमांक 68. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार राज्य माहिती आयोग पुढील व्यक्तींचा बनलेला असतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच ब आणि ड. प्रश्न क्रमांक 69. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार च्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या शिफारशीनुसार केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 70. राज्य मुख्य माहिती आयुक्त ज्या दिनांकास आपले पद धारण करील त्या दिनांकापासून कालावधी ते पद धारण करेल. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 71. साहित्यावरील नोबेल पुरस्कार 2020चा विजेता आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लुईस ग्लॉक. प्रश्न क्रमांक 72. खालील विधाने विचारात घ्या. मित्रांनो, विधान वाचल्यानंतर आपल्याला समजू देईन की याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 73. कोणत्या प्रकल्पांतर्गत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मानवाला चंद्रावर उतरवणार आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 74. मोफत पाणी योजना सुरू करणारे पहिले राज्य, भारतातले पहिले रेबीज मुक्त राज्य येथील खोला मिरचीला GI नामांकन प्राप्त झाले आहे. हे वर्णन खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गोवा. प्रश्न क्रमांक 75. कोणत्या देशातील सैन्याने फेब्रुवारी 2021 मध्ये बंड करून 1 वर्षांसाठी आणीबाणी घोषित केली? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 म्यानमार. प्रश्न क्रमांक 76. मुख्यमंत्री सुकर्मी पुरस्कार योजना कोणत्या विभागामार्फत चालवली जाते? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 77. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत केंद्र व राज्याच्या खर्चाचं वाटे किती? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 60/40. प्रश्न क्रमांक 78. अतिविशाल प्रकल्प हा वर्ग कोणत्या प्रकल्प योजनेअंतर्गत येतो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 79. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत
अंत्योदय कुटुंबासाठी दरमहा किती लाभ दिला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 35 किलोग्रॅम अन्न प्रति कुटुंब प्रतिमाह. प्रश्न क्रमांक 80, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सपाट प्रदेशासाठी किती अर्थसहाय्य दिले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 81, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सर्वसाधारण गटासाठी लाभार्थी हिस्सा किती आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 82, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याचे दुर्दैवी अपघाती झाल्यास किती नुकसान भरपाई दिली जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 83, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत किती विमा संरक्षण दिले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 84, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा वार्षिक हप्ता किती आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 85, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यास डॅश निधीचा लाभ अनुज्ञेय आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 86, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत धोरण वर्षात प्रति कुटुंब किती प्रतिपूर्ती अनुज्ञेय केली जाते? याचं उत्तर आहे मित्रांनो, हा प्रश्न काही कारणास्तव रद्द करण्यात आलेला होता, पण मित्रांनो याचं उत्तर आय थिंक ऑप्शन क्रमांक 3 असेल. प्रश्न क्रमांक 87, नवसंजीवन योजना समाजातील कोणत्या घटकासाठी राबवली जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 88, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत खालील वयोगटातील बालकांना लाभ देण्यात येतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 89, सामूहिक प्रोत्साहन योजना 2013 डॅश प्रशासकीय विभागामार्फत राबवण्यात येते. मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 90, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार अमृत अभियान राज्यातील डॅश शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 91, क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील अपंग खेळाडूला कोणत्या पुरस्काराने गौरवण्यात येते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार. प्रश्न क्रमांक 92, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजना कोणत्या प्रशासकीय विभागांतर्गत राबवण्यात येते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 93, माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 94, खालीलपैकी कोणती योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत एकूण डॅश विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 96, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र उद्योग संस्था यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 97, राज्याच्या ऊर्जा संवर्धन धोरणांतर्गत दरवर्षी डॅशला ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 98,
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दिनांक डॅश पासून संपूर्ण देशभरामध्ये लागू करण्यात आला? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 99. सामूहिक प्रोत्साहन योजना 2013 अंतर्गत विशाल गटात क वर्गीकृत तालुक्यांकरिता कोणते निकष लागू आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 100. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत लाभ घेणाऱ्या राज्यातील तरुणांचा वयोगट किती असणे आवश्यक आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. 21 ते 25 वर्ष. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये ह्याच पेपरविषयी आपण चर्चा केलेली आहे. पुन्हा भेटूया दुसऱ्या प्रश्नपत्रिकेसह, ज्यावर आपण चर्चा करू. धन्यवाद.